बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचा एल्गार केला आहे। महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या मागण्या घेऊन बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन 2019 म्हणजेच महाविकास आघाडी सरकार काळापासून शासन दरबारी पाठपुरावा ते करीत आहेत आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक मागण्या मंजूर झाल्या। मात्र मुख्य मागण्या होमगार्ड कायद्यात बदल, 365 दिवस काम यासह होमगार्ड हिताच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत। त्या प्रलंबित मागण्या घेऊन महायुती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक वेळा निवेदन देण्यात आले। त्यानंतर पुन्हा भाजप सरकार सत्तेत आले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा चालू झाला। मात्र अद्याप होमगार्ड समस्या सोडवण्यासाठी सरकार पुढाकार घेत नसल्याचा ठपका ठेवत बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी जर सरकारला जनसामान्य नागरिकांची कामेच करायची नसतील तर चले जाऊ सरकार आंदोलन मोहिमेला सुरुवात केली असून तशी खरंबरीत पत्रही 5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात आले। या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर 7 जानेवारी वार बुधवार रोजी धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील शासकीय विश्रामगृहात डॉक्टर पुराणे यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड बांधवांची बैठक पार पडली आणि बसव प्रतिष्ठानच्या चले जाऊ सरकार मोहिमेला कळंब येथून आरंभ झाला। या बैठकीस कळंब येथील असंख्य होमगार्ड बांधव भगिनी उपस्थित होत्या। बैठकीच्या माध्यमातून जनजागृती करत आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली आणि या आंदोलनाला उपस्थित होमगार्ड बांधवांनी एकमुखाने समर्थन दर्शवलं। महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या सरकार दुर्लक्ष करत आहे आणि त्याचबरोबर काम चुकार अधिकाऱ्यांमुळे होमगार्ड समस्या वाढत चालल्या असल्याचा ठपकाही पत्रात नमूद करण्यात आला असून राज्यातील होमगार्ड समस्या तात्काळ सोडवा अन्यथा चले जाऊ सरकार आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पत्रात देण्यात आलाय। होमगार्ड समस्यांकडे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आणि काम चुकार अधिकाऱ्यांमुळे शासन दरबारी मंजुरी मिळालेली कामाकडे दुर्लक्ष केलं जात आहे। याबाबत आम्ही प्रशासनाला कळवून ही आमचे पत्र जाणून बुजून लपवलं जात आहे। त्यामुळे होमगार्ड समस्या आणखीन वाढत चालली आहे। शासनाने याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून होमगार्ड बांधवांना न्याय द्यावा ही अपेक्षा आहे, अन्यथा पुन्हा आझाद मैदानात चले जाऊ सरकार आंदोलनाला सुरुवात करणार असं डॉक्टर रामलिंग पुराणे समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान यांनी म्हटलंय। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख। जाहिरातीसाठी आणि बातम्यांसाठी संपर्क साधावा 9921 72 85 55 आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।